ठीक आहे. चला सगळ्यांना मनापासून रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? ग्रेट. ज्योतिताई, हा ज्योतिताई बरोबर ना? हा हो हो, रामकृष्ण हरी. पल्लवीताई, चला आपण सगळ्यांनी सुरुवात करूया. जिथे आहोत तिथून सुंदर विषयाला हात घालण्याआधी स्वतः इतर सगळ्या वेगवेगळ्या जे विषय आहेत त्यांच्यापासून आपण परावृत्त होऊया. आणि त्यासाठी एकच मार्ग आहे. मन हे चंचल कुठेच राहत नाही. त्याच्यामुळे आपण फक्त एक हरिनामानेच त्याला जागेवर आणू शकतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ठीक आहे. अशी अपेक्षा करते की सगळेजण छान आहात, स्वस्थ आहात आणि आजच्या आपण निरूपणाला सुरुवात करूया. आज आपण आज आपण गीतेच्या 19, 20 आणि 21, 22 या 5व्या अध्यायाच्या 4 श्लोकांना आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडीशी भूमी, जसं एखादं पीक जमिनीत घालण्यात येते, जमिनीची थोडी मशागत करण्यात येते, तण काढण्यात येतात. तर हे सगळं कशासाठी आहे, तर यासाठी एक छोटासा दृष्टांत देणार आहे. सुरुवातीलाच मी टाकणार होते ग्रुपवरती, पण तेवढा वेळ नाही मिळाला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आयुष्यातला हा छानसा दृष्टांत आहे. अनेक लोकांना माहीतही असेल,
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एक 1897चा काळ असेल, ज्यावेळेस दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये, गोंदवल्यामध्ये स्पेशली. तर दुष्काळ पडला आणि नंतर दुष्काळ थोडा कमी व्हायला लागला. तर दुष्काळ कमी होत असताना जे लोक होते, भक्तगण होते, जे आधी येत नव्हते दुष्काळात, ते दुष्काळात यायला दुष्काळात संपत आल्यावर त्यांनी यायला सुरुवात केली. तर गोंदवल्याला जेव्हा सगळे भक्तगण यायला लागले, तर महाराजांना काय वाटलं न जाणो, ते म्हटले की आता मी नैमिषारण्य जातो, आता मला बस झालं हे सगळं भक्तांचं येणं, हे सर्व पुरे झालं, आता मी नैमिषारण्यात निघून जातो असं महाराज म्हणाले. पण कोणाची अशी भिस्त होईना भक्त मंडळींपैकी की त्यांना थांबवावं. त्यांचे शिष्य भाऊसाहेब असतील, जे कोणी होते त्यावेळेचे त्यांचे नजीकचे, त्यांची सुद्धा कोणाची हिंमत होईना की महाराजांना त्यांनी थांबवावं, कारण ते शक्यच नव्हतं. तर कोणी विरोध केला असेल थोडाफार, तरी सुद्धा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज निघाले. जेव्हा ते निघाले तर नेमकेपणाने एक एप्रिलचा वगैरे महिना असेल, ते निघाले आणि निघाल्यानंतर सगळेजण असे एकदम असे काकुळतीला येऊन त्यांच्या मागून वगैरे चाललेले असे. थोडंसं अंतर ते गोंदवल्यापासून पुढे गेले. तिथे गेल्यानंतर मागून एक व्यक्ती पळत आला आणि तो महाराजांना म्हणाला की महाराज, आपले राम लक्ष्मण सीता या तीनही मूर्तींच्या डोळ्यामधून पाणी येत आहे, त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू येत आहेत. हे ऐकल्यावरती मात्र महाराज जसे होते तसे तात्काळ पळत पळत पुन्हा मठावरती आले आणि तिथे आल्यानंतर ते आधी शुद्ध झाले, त्यांनी स्वच्छ झाले, हात पाय धुवून स्वतःची कफनी वगैरे बदलून ते रामरायांसमोर गेले आणि त्यांनी स्वतःच्या स्वच्छ वस्त्रांनी त्यांचे डोळे पुसले आणि ते एवढंच म्हणाले की रामराया, अरे मी जातो आहे, पण मला क्षमा कर, माझ्यामुळे तुला एवढा त्रास झाला की तुला पाषाण स्वरूपात सुद्धा तुझ्या डोळ्यातून अश्रू आले, एवढा त्रास तुला झाला. त्यांनी डोळे पुसले, थोडा वेळ थांबले. आता त्यांची अपेक्षा होती की रामरायांनी थांबावं, आता तरी रडू नये, पण त्या मूर्तींच्या डोळ्यातून येणारं पाणी मात्र काही थांबत नव्हतं. अखेर गोंदवलेकर महाराज म्हणाले की अरे रामराया, मी जात नाही कुठे, जर तू इथेच असशील तर मला नैमिषारण्यात जाऊन काय करायचंय भले, मी कुठेच जात नाही. आणि असं बोलल्यानंतर मात्र रामरायांच्या डोळ्यातून पाणी यायचं थांबलं. हा दृष्टांत माझ्यासारख्या एखाद्याने द्यावा असं वाटत असेल की हा का द्यावा, तर ही सत्य घटना आहे. त्यावेळेच्या वृत्तपत्रांमध्ये ही घटना छापून आली होती आणि त्याच्यानंतर गोंदवलेकर महाराज गोंदवले या ठिकाणी स्थापित झाले. ही घटना आपल्याला हे सांगते की आपल्यामध्ये जर भक्ती आणि भाव असेल तर ते पाषाण स्वरूपाला सुद्धा देवत्व प्राप्त करून देतं. ही घटना सांगते. गोंदवलेकर महाराज असतील, संत असतील, यांच्याकडे बघून आपल्याला काय शिकायचं असतं, हाच भक्तिभाव जागृत करणं हे शिकवायचं असतं. पण भक्ती आणि भाव ही या गोष्टी नाही आहेत, ही फळं आहेत. ही फळं कशाला लागतात? ही फळं ज्ञानाला लागतात. ही फळं कशाला लागतात? ही फळं शुद्ध आचरणाला लागतात. मग त्यासाठी शुद्ध स्वरूपातलं ज्ञान जर कुठे हवं असेल तर इकडे तिकडे बघून चालणार नाही. एकाच गोष्टीकडे बघितलं पाहिजे, ती म्हणजे भगवद्गीता. ज्याला सगळ्यांनी प्रामाण्य मानलं, ज्याला स्वतः संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रामाण्य मानलं आहे. अनेक लोकांनी स्वतःचं आयुष्य फक्त गीतेच्या विचारांवरती व्यतीत केलंय आणि त्या व्यक्तींनी समाजामध्ये या जन्माला येऊन काहीतरी चांगलं स्थान निर्माण केलंय. अशा भगवद्गीतेकडे पाहिल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये वेगळा प्रभाव किंवा वेगळा परिणाम झालेला बदल तुम्हाला जाणवत असेल की नाही, हा तुमचा वैयक्तिक जे काही निरीक्षण असेल. पण माझ्या स्वतःचं निरीक्षण आहे की खरं सांगायचं झालं तर ही गीता गुरुप्रमाणे काम करते. कारण माझ्यासाठी ही गीता म्हणजे गुरु नाहीये, माझे गुरूंचे गुरु आहेत. म्हणजे माझे गुरु जर ज्ञानेश्वर माऊली आहेत तर त्यांची गुरु जर गीता आहे, तर माझ्यासाठी गीता ही खूप उच्च स्थानावरती आहे. जास्त आयुष्यामध्ये होत नाही, काही बदल घडत नाही. किंवा एखाद्याला जर 3 अपत्य असतील तर त्याला 4थं अपत्य झालं, मग एखाद्याकडे चाळीतलं घर असेल त्याच्याकडे बंगला आला, अशातला भाग होत नाही. होतं काय, एवढंच होतं की मी बाजारात गेले, बाजारातून मी आंबे विकत आणले, एक अगदी 1000 रुपये डझनचे आंबे मी विकत आणले. बघताना अशी अपेक्षा होती की आंबे एकदम मधुर असतील, गोड असतील. पण झालं असं की आंबा एक कापला आणि नेमका तो आंबट निघाला.
आता भक्तीमध्ये आणि गीतेमध्ये एवढी शक्ती नाही की त्या आंब्याला गोड करावं, गुरुमध्ये एवढी शक्ती नाही की त्या आंब्याला गोड करावं. मग एखादा व्यक्ती येतो आणि तो म्हणतो ठीक आहे आंबे आंबट आहे ना, मग त्याचा रस करून त्याच्यामध्ये थोडी साखर घाल. आंबे आंबट आहेत ना, तर रस करून त्याच्यामध्ये थोडी साखर घाल. गुरु एवढंच करतात. गुरु आपली काहीही बदलत नाहीत, फक्त जे आपल्या नशिबाला आहे ते सहन करण्याची शक्ती देतात. आपली जर मुलं वाईट वागत असतील तर गुरु येऊन त्यांना जर भेटले तर त्यांची मती पालटू शकतात, पण जर त्यांना मुलंच येत नसतील गुरूंकडे तर काय करायचं मग? मग अशा वेळेत गुरु आपल्याला शक्ती देतात की आपण त्या परिस्थितीला कसं सामोरं जावं. तर असं करत आपण गीतेच्या 5व्या अध्यायापर्यंत आलो आहोत. कर्म संन्यास योग. आयुष्याला चिकटलेलं कर्म ही साधीसुधी गोष्ट नाहीये. जे कर्म आपल्याला रोज करावं लागतं, त्या रोजच्या कर्मामध्ये एवढी शक्ती येते की तेच कर्म जणू काही पायऱ्या होतात आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याच्या. मग त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या, कर्माचं रूपांतर त्या पायऱ्यांमध्ये कसं होतं, हा गीतेचा विषय चाललाय. आणि आजचा विषय इतका उत्कृष्ट आहे, इतका सुंदर आहे. पण तो सुरू करण्यापूर्वी मी आधी आपण गीतेच्या श्लोकांचं उच्चारण करूया त्यांचं, आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया. म्हणजे नंतर माझ्या डोक्यात ते राहत नाही टिकटिक की अरे आज श्लोक बोलूनच नाही दाखवले, कारण मी वाचलेले असतात बऱ्याच वेळा, ते तुमच्याकडूनही बोलले जावेत यासाठी हा सगळा आपण खटाटोप केलेला आहे की त्यांचा उच्चार कसा व्हावा. म्हणून त्यासाठी श्लोक क्रमांक 19. सगळ्यांनी जिथे आहात ना तिथे सुंदर कॉन्सन्ट्रेट करून ऐका. असं समजा की याच्याशिवाय महत्वाचं काहीच नाही. एखादी सिरियल किंवा एखादा पिक्चर चालू असतो ना, त्याच्याकडे आपण एवढं लक्ष देतो पण त्यातून आपल्याला काही मिळत नाही, नुसतं दुःख मिळतं, त्याच्या पलीकडे काही मिळत नाही. पण या श्लोकांमधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. घरामध्ये पवित्रता मिळते, मनामध्ये पवित्रता मिळते. आपण सुरुवात करूया. इहैव तैर्जितः. इहैव तैर्जितः सर्गो. तच्या नंतरचा जो विसर्ग आहे तो बोलायचा नाहीये कारण पुढे स आहे. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. खूप सोप्पा आहे, काहीही अवघड नाही. पहिले 2 शब्द थोडेसे अनोळखी आहेत. इहैव तैर्जितः. इहैव तैर, र बोलायचा कारण तो जो रफार आहे तो आधी बोलायचा असतो. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः. माझ्या मागून बोला, आता पुन्हा एकदा बोलते. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः. बोला. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. याचा अर्थ असा आहे की ज्याचे मन समभावात स्थिर झाले आहे त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर झाले असा त्याचा अर्थ होतो. पुढचा श्लोक क्रमांक 20. न प्रवृष्येत प्रियं प्राप्य. हा जो रू आहे ना तो हृदयातला रू आहे बरं का शारदाताई. रू आहे तो हृदयातला रू आहे. हृदय बोलतो ना आपण तसं प्रवृ. न प्रवृष्येत प्रियं प्राप्य. प्रवृष्येत तो त ला प जोडलाय ना, तो त आधी वेगळा करून घ्या. न प्रवृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियं. नोद्विजेत, परत थांबा, त हलंत त, प्राप्य चा प्रियम. ठीक आहे. स्थिर बुद्धीर सम्मूढो. स्थिर बुद्धीर, र पूर्ण आहे बरं का, अर्धा नाही बोलायचा. स्थिर बुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. शेवटचा जो विसर्ग आहे पूर्ण बोलायचा. ठीक आहे. आता माझ्या मागून बोला. न प्रवृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम. बोला.
न प्रवृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य च प्रियम् स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः स्थिरबुद्धिर्सम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः स्थिरबुद्धिर्सम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः कोणाच्या इथून तरी ना खूप जोरात आवाज येतोय. कृपया ना. हा बोला शारदाताई. आय एम नॉट गेटिंग. कुठून आवाज येतोय? विजय, इज दिस यू? ओके, थँक्यू. हा, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो येतोय. ओके. याचा अर्थ असा आहे की जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही की मला माझ्या आवडीची वस्तू कधी मिळेल, असा जो उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशय रहित ब्रह्मवेत्ता पुरुष, स्थिर बुद्धी संशय रहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यातच ऐक्य भावाने नित्य स्थित असतो. याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचंय. तुम्हाला असं वाटेल एव्हरीथिंग इज लुकिंग लाईक अ सेम, सगळं सेम वाटतंय. सगळं सेम नाहीये. येते मुद्द्यावरती. श्लोक क्रमांक 21. बाह्य स्पर्शेस्व बाह्य 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 स्पर्शेश्व बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम. सब्रह्म योग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. सब्रह्म योग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. ठीक आहे, सोपं आहे. अनम्यूट करा. ज्यांच्याकडे अजिबात आवाज नाही ना त्यांनी अनम्यूट करून बोला माझ्या मागून. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम्. सब्रह्म योग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. व्हेरी गुड. ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या त्याच्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यान स्वरूप योगात ऐक्य भावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. जिथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, अतेंद्रिय परी भोगवीन इंद्रियांकरवी, ते अतेंद्रिय इंद्रियांच्या स्वाधीन नसलेलं सुख ते भोगवीन असं जिथे ज्ञानेश्वर माऊली प्रॉमिस करतात ना, जे ज्ञानेश्वरी वाचल्यावरती आपल्याला मिळतं. म्हणजे वाचताना नाही बरं का, वाचताना आनंद मिळतोच, पण नंतर त्याच्या चिंतनात जो आनंद मिळतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण डोळे बंद करून शांत बसून भृगुटीच्या मध्यावरती दृष्टी स्थापित करतो आणि त्यानंतर स्वतःच्या असण्याचा आत्म्याचा जो आपण आनंद घेतो ना, त्याच्याबद्दल बोलतायत साधक आत्म्यात स्थित असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. तो आनंद सात्विक आनंद आहे, अन्यथा कुठलाच आनंद सात्विक नाही. नाही ताई, आम्ही पिक्चरची तिकीट काढली, आम्ही पैसे भरले आणि मग आम्ही भक्त प्रल्हाद पिक्चर बघायला गेलो. एखाद्याला वाटू शकतं तिकीट काढली, इमानदारीने काढली, पिक्चर बघितला, भक्त प्रल्हाद बघितला किंवा ज्ञानेश्वर माऊली बघितला म्हणजे आम्ही सात्विक आनंद मिळवला. नाही, सात्विक आनंद विषय त्याचा सात्विक आहे, पण तो आनंद सात्विक नाही, एवढं लक्षात ठेवा. पुढचा श्लोक. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते. एकदम सोपं आहे. ये हि स्पर्शजा भोगा दुःख योनव एव ते. आद्यंतवंत कौंतेय. आता आद्यंतवंतचा तच्या नंतरचा विसर्ग अर्धा बोलायचा आहे, पोटाला हपका बसला पाहिजे कारण पुढे क आहे.
आद्यन्तवन्त कौन्तेय न ते शूरमते बुधः. ठीक आहे, आता मागून बोला. ये हि स्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते. बोला. आद्यन्तवन्तः कौन्तेय न ते शूरमते बुधः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने, इंद्रिय माझं तोंड, इंद्रिय जीभ, आणि विषय म्हणजे काय काय असेल ते याच्यामध्ये ग्रीन टी, यांच्या संभोगाने म्हणजे या दोघांच्या संयोगाने एकत्र येणारा भोग मला चांगलं वाटणं, हे जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असलं, हे जरी मला सुखरूप वाटत असलं तरी ते दुःखालाच कारण होणार आहे. ते कसं ते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगते, निरूपणामध्ये सांगते. आणि अनित्य आहेत, ते अनित्य आहे. पुढेच उत्तर दिलं, ते अनित्य आहे. दुःखाला कारणीभूत होणार आहे म्हणजे अनित्य आहे, कधी ना कधीतरी संपणार आहे आणि मला वाटणार आहे अरे बापरे संपली कॉफी. येतंय का लक्षात? म्हणजे काय झालं, दुःखच होणार आहे. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्याच्यामध्ये कधीच रमत नाही. त्याच्यामध्ये पुरुष म्हणले म्हणजे सगळ्या बायकांनी चला आपलं काम झालं असं बोलू नये. इथे पुरुष म्हणजे व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे, एवढं लक्षात घ्या. आणि आपण आजच्या आपल्या निरूपणाकडे वळूया. ओके चला. सो याच्यासाठी ना आपण आजचा जो श्लोक जे आपण घेतले ना त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 19 मध्ये एक शब्द आहे तो आधी धरायचा आहे. ज्याचे मन समभावात स्थिर झाले. भगवंताने सुरुवात कुठून केले, कोणाबद्दल हे वर्णन केलंय? 19, 20, 21, 22 कुठल्या पुरुषाचं वर्णन केलंय? जो सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये स्थिर असतो. मग तो स्थिर असतो म्हणजे तो कुठे स्थिर असतो? तो त्याचं मन समभावात स्थिर असतं. मग आपल्या निरूपणाची सुरुवात सुद्धा समभाव. व्हॉट इज अ की? की काय आहे? कशापासून अचीव करायचंय? कशामुळे अचीव करायचंय? समभावात राहून हे अचीव करायचं आहे. म्हणजे समभाव हा शब्द फक्त लक्षात घ्या आता. आणि पुढचा ऐका. समभाव, सम हा शब्द ओळखून घेण्यासाठी आपल्याला विषम हा शब्द आधी जाणून घ्यावा लागेल. ठीक आहे. विषम म्हणजेच भेद. भेद हा शब्द आपल्याला जाणून घ्यावा लागेल. समभाव समजून घेण्यासाठी भेद आधी जाणून घ्यावा लागेल. आणि भेद जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन शब्द ओळखावे लागतील आधी. पहिला शब्द आहे विविधता आणि दुसरा शब्द आहे विषमता. ठीक आहे. पहिला शब्द आहे विविधता, दुसरा शब्द आहे विषमता. हे माझं शरीर आहे, हे माझं शरीर आहे. शरीर वर त्याला मला डोळे आहेत, मला नाक आहे, मला कान आहे, मला हात आहे, मला पाय आहे. म्हणजे हे सगळे माझेच अवयव आहेत. पण हे सगळे अवयव विविध अवयव आहेत. विविध अवयवांनी माझं शरीर बनलेलं आहे. बरोबर आहे. दुसरं उदाहरण देते. अनेको रंग या जगामध्ये आहेत. काळा आहे, हिरवा आहे, पांढरा आहे. हे सगळे आहेत रंगच, पण कसे आहेत? विविध रंग आहेत. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वांग, शिमला मिरची, बटाटा, रताळ, गवारी, भेंडी हे सगळे काय आहेत? ह्या सगळ्या भाज्याच आहेत. पण त्या काही फळभाज्या आहेत, काही फुलभाज्या आहेत, काही पालेभाज्या आहेत. म्हणजे आहेत भाज्याच, पण त्या विविध प्रकारच्या भाज्या आहेत. येतंय लक्षात? जोपर्यंत संसारामध्ये हे सगळं विविध आहे ना, म्हणजे वेदर दिस कलर इज डिफरंट, वेदर माय एनी ऑर्गन इज डिफरंट, सगळ्या गोष्टी डिफरंट, कारण जग आहे ते विविधतेनेच नटलेलं आहे. तोपर्यंत सगळी गोष्ट ठीक आहे. ठीक आहे, विविध आहे, सगळं ठीक आहे, चला सगळं बरोबर आहे. विविध असणं हे सत्य आहे, त्याचं सत्यत्व आहे, हे सृष्टीचं सत्य आहे, हे प्रकृतीचं सत्य आहे की ते विविधतेने ती नटलेली आहे प्रकृती. प्रॉब्लेम कुठे सुरू होतो माहितीये? आपण जेव्हा येतो ना, आपण प्रकृतीशी एक वस्तू जोडलेली आहे. कोणती बरं? मी गेल्या वेळेस सांगितली होती. कुठली वस्तू प्रकृतीशी जोडलेली आहे? अहंकार. अहम किंवा अहंकार हा प्रकृतीशी जोडलेला आहे. मन हे शरीराशी जोडलंय, अहम हा प्रकृतीशी जोडलेला आहे. आता नीट ऐका. ज्या वेळेस मी मार्केटमध्ये उतरते,
ज्या वेळेस मी एखाद्या गोष्टीकडे बघते तेव्हा मी सहज नाही बघतो की ही गोष्ट भाजी आहे किंवा ही गोष्ट काळी आहे, ही निळी आहे. मी सहजतेने नाही बघत. तो जो अहंकार जोडलेला असतो ना, मला प्रकृतीने दिलेला आहे ना अहंकार, प्रकृतीचा बाय प्रोडक्ट आहे अहंकार, तो अहम लगेच बोलायला लागतो, मला ग्रीन आवडतो, मला हिरवा आवडतो. तो अहंकार बोलायला लागतो की मला डोळे फार आवडतात. तो अहम बोलायला लागतो, मला भाजीमध्ये बटाट्याची भाजी आवडते. येते का लक्षात तुमच्या? विविधता सृष्टीमध्ये भरलेली आहे, पण ज्या वेळेस आपण आपल्या प्रकृती जिने आपल्याला बनवलंय त्याला जो कनेक्टेड अहम आहे, तो अहम या प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना करायला लागतो आणि या तुलनेतून निर्माण होते ती विषमता. त्या तुलनेतून निर्माण होते ती विषमता. जो काही बाहेर दिसत आहे, विविधता दिसते आहे, ते व्यवहार आहे, ते सत्य आहे, ते बदलणार नाहीये. तुम्हाला पिवळा रंग आवडत नाही याचा अर्थ जगातला पिवळा रंग नष्ट होणार आहे अशातला भाग नाहीये. तुम्हाला मेथीची भाजी आवडत नाही याचा अर्थ मेथीची भाजी नष्ट होणार आहे जमिनीवरून अशातला भाग नाहीये. हे सत्य आहे, हे चालूच राहणार आहे. पण ज्या क्षणी आपण जन्म घेतला, ह्या शरीराबरोबर प्रकृती आली आणि त्या प्रकृतीबरोबर जो अहम आला, त्या अहमने मात्र या प्रत्येक गोष्टीला कमी अधिक लेखायला सुरुवात केली, तुलना करायला सुरुवात केली. आता नीट ऐका, याच्यामधून दोन गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट, ही तुलना आपण का केली, कुठल्या बेसिसवरती ही तुलना केली आपण? पहिली गोष्ट तर प्रकृतीचा जो भाव आपल्या मनात आहे, एखाद्या व्यक्तीला निळा रंग आवडतो, एखाद्या व्यक्तीला पिवळा रंग आवडतो, प्रकृतीनुसार आवड वगैरे ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी असते, काही गोष्टी आपण जुन्या लोकांपासून शिकत आलेलो असतो, प्रवाहानुसार शिकत आलेलो असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर अनेक लोक म्हणतात गोरं असणं म्हणजे सुंदर असणं. हे उदाहरण तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. गोरं असणं म्हणजे सुंदर असणं. कोणी सांगितलं शोभनाताई आपल्याला गोरं असणं म्हणजे सुंदर असणं? हु सेड इट? गोरं असणं म्हणजे सुंदर असणं? नाही, आमच्या घरामध्ये लोक बोलतात मुलगी पाहिजे, कशी पाहिजे लग्न करण्यासाठी? मुलगी गोरी गोमटीच पाहिजे. म्हणजे ते म्हटले म्हणजे सत्य आहे का? ते म्हटले म्हणजे सत्य आहे का? या काही लोकांनी आपल्या मनावरती हे संस्कार करून ठेवलेत. हे संस्कार करून ठेवलेत की गोरं असणं म्हणजे सुंदर असणं, किंवा ही गोष्ट अशीच असली पाहिजे, ती गोष्ट तशीच असली पाहिजे. अरे वारकरी आहोत, वारी केलीच पाहिजे. अरे पण तू जर सैनिक असशील तर तुला वारी करण्यापेक्षा तुझी ड्युटी निभावणं इम्पॉर्टंट आहे. वाटत नाही का तुम्हाला? ते करणं तुझ्यासाठी महत्वाचं आहे. याचा अर्थ वारी हीन दर्जाची होत नाही असं नाही, पण त्याचं काम करणं हे श्रेष्ठ दर्जाचं आहे. त्याचं काम करणं हे त्या वेळेसाठी अत्यंतिक गरजेचं आहे. संस्कार जे आपल्या मनावरती होत असतात ना, त्याच्यानुसार आपण निर्णय घेतो. पण एक लक्षात ठेवा, एक वाक्यात सांगेन तुम्हाला, आपण म्हणतो आपल्याला पूर्वजांनी हे संस्कार दिले, आपण म्हणतो आपल्याला या लोकांनी हे संस्कार दिले, पण आपण सुद्धा कधीतरी कोणाचे पूर्वज होणार आहोत. आपण असेच राहणार आहोत का? नाही ना. आता समजा आता 2025 चालू आहे. आता पुढचं वर्ष नाही, अजून शेकडो वर्षांनी, म्हणजे 3025 ला, म्हणजे 3025 ज्या वेळेस चालू असेल, 1000 वर्षाच्या ह्याने, किंवा आपण शेकडोच्या ह्याने घेऊया, 2150 चालू असेल, 2125 चालू असेल, तर काय होईल? आपल्याला पूर्वजच म्हणतील ना. आपल्याला पूर्वजच म्हणतील ना, आमच्या पूर्वजांनी हे सांगितलं. मग आपण मूर्ख नाही आहोत का? आपण काही कमी मूर्ख आहोत का? मग आपले पूर्वज कशापासून सगळे शाणे होते? येतंय का लक्षात तुमच्या? गीता वाचत असताना ना, दृष्टी अत्यंत शुद्ध ठेवायची. स्वतःला नाही, दुसऱ्याला सुद्धा पारखताना दृष्टी अत्यंत शुद्ध ठेवायची. अत्यंत इमानदारीने आणि प्रामाणिकपणे स्वतःचं सत्य स्वीकारायचं. पूर्वजांना मी वाईट बोलतीये अशातला भाग नाहीये, पण हे सत्य आहे, लक्षात ठेवा. जुन्या काळातली लोक, म्हणजे मला अजूनही आठवतं की माझ्या घरामध्ये माझे आजी आजोबा, असं बोलायला नको, पण जे सत्य होतं ते होतं काळाच्या ओघामध्ये. जे काही मेंढपाळ वगैरे यायचे ना, त्यांच्यासाठी आमच्या घरामध्ये वेगळी भांडी ठेवण्यात यायची. पण ती रूढी आम्ही चालवली नाही, कारण आम्हाला माहिती ते चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्ती सारखा आहे, तो जातीभेद आम्ही कधी पाळला नाही. येतंय का लक्षात तुमच्या? की नाही, त्यांना आम्ही वेगळ्या भांड्यातून देणार. आत्ताही अनेको घरांमध्ये, मी हे आत्ता पाहिलेलं चित्र आहे बरं का स्मिता काकी, मी हे आत्ता पाहिलेलं चित्र आहे. माझ्या काही मैत्रिणींच्या घरामध्ये काम करायला येणारी जी बाई असते ना, तिला पिण्यासाठीचा चहाचा कप वेगळा असतो. कॅन यू इमॅजिन? तिला पिण्यासाठीचा चहाचा कप वेगळा असतो. मग गीता जो समजून घेतो त्याला हे पटेल का कधी? त्याला हे पटेल का हो कधी?
म्हणजे आपले पूर्वज शाणे होते का? नाही ना. त्यांच्या अनेक गोष्टी आपल्याला पटणाऱ्या नाहीयेत. त्यांच्या अनेक गोष्टी खऱ्या वेद धर्माला पटणाऱ्या नाहीयेत. त्यांनी त्या काळचा लोकधर्म मानून जे काही होतं, म्हणतात ना की हा शूद्र, तो ब्राह्मण, तो क्षत्रिय, अशा गोष्टी त्यांनीही पाळल्या. याचा अर्थ त्या खऱ्या होत्या, चांगल्या होत्या अशातला भाग नाहीये. येतंय ना तुमच्या लक्षात? म्हणजेच पूर्वज नेहमीच बरोबर असतात असे नाहीये. त्याच्यामुळे त्यांचे जे संस्कार चालले आहेत ते सुद्धा तितकेच योग्य आहेत असातला भाग नाहीये. मग आपण जे आपल्या चॉईसेस करतो ना, त्या संस्कारानुसार करतो, आपल्या प्रकृतीला, आपल्या DNA मध्ये असलेल्या चॉईसनुसार करतो. म्हणजे आपल्या शरीरानुसार आपण ह्या चॉईस करतो आहोत. म्हणजेच जी काही विविधता आहे तिचं रूपांतरण विषमतेमध्ये होत आहे. कशामुळे? आपल्या अहमभावामुळे. आणि आपला अहमभाव पोषित कशामुळे होतोय? एखादा मुलगा, दोन मित्रमंडळी, दोन मित्र बरं का, दोघांनाही माहितीये, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये हे भरवण्यात आलंय की गोरी गोमटी शेलकोट बांध्याची पोरगी पाहिजे बघ, उंच अशी मस्त मध्यम उंचीची गोरी गोमटी शेलकट बांध्याची मुलगी पाहिजे. एकाचं लग्न झालं, त्याला तशी बायको मिळाली, पण दुसऱ्याला मात्र काळी आणि जाडी मिळाली. त्याने काय करावं मग आता? मग लोक बोलताना बोलतात त्याची बायको छान आहे, ह्याची बायको एवढी खास नाहीये. आली ना विषमता, आली ना विषमता. विषमता लगेच निर्माण झाली. जोपर्यंत, पुन्हा माझं वाक्य नीट ऐका, जोपर्यंत सृष्टीमधली विविधता आपल्यासाठी विविधताच आहे तोपर्यंत समभाव टिकून आहे, तोपर्यंत समभाव टिकून आहे. पण ज्या वेळेस आपला प्रकृती धर्म आपल्या अहमला घेऊन त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायला लागतो आणि आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, किंवा दुसरा कसा कनिष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो ना, करतो किंवा करायचा असतो, त्याला करायचा असतो, यासाठी ती विषमता निर्माण होते. त्यासाठी ती विषमता निर्माण होते. विचार करा, आजचं एक्सरसाइज, गेल्या वेळेस एक एक्सरसाइज तुम्हाला लिहून दिलेली, आजची एक्सरसाइज ही लिहून घ्या. आपण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण विषमता निर्माण केली, आपण स्वतः विषमता निर्माण केली. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी दृष्टी हरी राहो. कुठे? विटेवरती समचरण, समचरण. अरे या समचरणावरती लोकांनी एवढी प्रवचन दिलेत, एवढी प्रवचन दिलेत, पण समचरण म्हणजे हीच दृष्टी, समभावाने बघण्याची दृष्टी. विविधतेला विविधतेनेच बघा, त्याच्यामध्ये स्वतःचा प्रकृती धर्म आणून अहमच्या पारड्यामध्ये त्याला तोलून त्याला तुम्ही विषम करू नका, विषम करू नका. आता पुढचा मुद्दा ऐका. याच्यामधून काय होतं माहितीये? एखादी गोष्ट कनिष्ठ आहे आणि एखादी गोष्ट श्रेष्ठ आहे असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं ना, त्यावेळेस त्याचं रूपांतरण विषयामध्ये होतं. त्यावेळेस त्याचं रूपांतरण विषयामध्ये होतं. शारदाताई, मी उदाहरण देते. मला जेवणामध्ये गोड आवडतं, मला जेवणामध्ये गोड आवडतं, पण त्यातही मला रसगुल्ला फार आवडतो. मग रसगुल्ला हा माझा विषय बनतो, रसगुल्ला हा माझा विषय बनतो. रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण परमहंस, एकदा काय झालं, त्यांच्या पत्नीने जेवणामध्ये मीठ नव्हतं घातलं आणि जेवत असताना रामकृष्ण अत्यंत बारकाईने सांगायचे की जेवण आज असं झालंय, जेवण आज तसं झालंय. एक दिवस ती मीठ घालण्यासाठी शारदाताई विसरतात आणि मग रामकृष्ण त्यांना म्हणतात की आज जेवणामध्ये मीठ कमी आहे ग. मग शारदाताई त्यांना म्हणतात की, शारदा माता त्यांना म्हणतात की तुम्ही सगळं लोकांना प्रवचन धाडता हो, तुम्ही अख्ख्या जगाला भक्तियोग वगैरे शिकवता, तुमची अन्नामधली वासना अजून गेली नाही का हो? रोज माझं जेवण असं झालं, तसं झालं, अमकं झालं आणि तमकं झालं तुम्ही बोलता. रामकृष्णांनी उत्तर दिलं, ज्या वेळेस मी तुला म्हणेन ना, म्हणायचं हे सोडून देईल ना, ज्या वेळेस मी तुला हे म्हणायचं सोडून देईन की आज जेवण असं झालं, चांगलं झालं नाही, चांगलं झालं, ज्या वेळेस मी सोडून देईल ना, त्याच्यानंतर 1 महिन्यामध्ये मी प्राण सोडणार आहे, असा त्याचा अर्थ आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि झालंही तसंच. ज्या वेळेस रामकृष्णांनी, ज्या दिवशी रामकृष्णांनी जेवणावरती काहीच कमेंट दिली नाही, त्याच्या काही दिवसातच त्यांचं ते ब्रह्मलीन झाले. आणि शारदा मातांना तेव्हाच कळालेलं, ज्यावेळेस त्यांनी कमेंट देण्याचं बंद केलं की आता काहीतरी होणार आहे, आता काहीतरी घटना घडणार आहे. याचा अर्थ असा होता की रामकृष्ण परमहंसांना संसाराबरोबर जोडून ठेवणारा एकच धागा त्यांनी जिवंत ठेवलेला, ते म्हणजे चव.
ते म्हणजे चव. आणि ज्या क्षणी त्यांनी तोही तोडला त्याच्यानंतर ते ब्रह्मामध्ये पूर्णतः लीन झाले. आपण जे काही आपल्या आजूबाजूला दिसतं आहे त्या गोष्टींमध्ये आपण मला हे आवडतं मला ते आवडतं असं करत त्याचं रूपांतर आपण विषयांमध्ये करतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर कदाचित थोडं अजून वेगळं वाटेल हे तुम्हाला उदाहरण. ज्या वेळेस आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात ना त्यावेळेस मला हीच मुलगी पाहिजे मला हाच मुलगा पाहिजे हे करताना सुद्धा आपण विषयी झालेलो असतो. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. बघा चिंतन करा. चिंतन करा. आपण श्रेष्ठ कनिष्ठ निवडत असताना सुद्धा आपण सोशल मीडिया बघतो. जुन्या काळामध्ये फार सोपं होतं. जुन्या काळातली लोक एवढं टेन्शन घ्यायचे नाहीत. आत्ताच्या काळातले लोक ना इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आणि न जाणो काय काय अजून आहेत मार्केटमध्ये मला जास्त त्याचं ज्ञान नाहीये. एवढे सगळे प्लॅटफॉर्म त्याच्यावरती अनेको लोक आणि कोणाकोणाला लाईक्स जास्त आहेत हे बघून लोक त्यांचं डिसिजन घेतात की ही गोष्ट श्रेष्ठ आहे आणि ही गोष्ट कनिष्ठ आहे. कळतंय का तुम्हाला? तिथे सुद्धा आपण त्याच्यावरून श्रेष्ठ आणि कनिष्ठ निवडत असतो. तिथे सुद्धा आपण आपली बुद्धी तटस्थ ठेवत नाही आणि आपण इतके नालायक असतो. सॉरी क्षमा करा मला पण स्वतःला त्या पारड्यात बसवून ते बघा आणि आहोत आपण खरंच आहोत. आपण इतके नालायक असतो ना ज्या व्यक्तीला जास्त लाईक्स आहेत त्या व्यक्तीला आपण महान समजतो आणि हीच कॅटेगरी किंवा हाच एक गुणधर्म आपण समजून कीर्तनकारांमध्ये सुद्धा आपण कंपॅरिझन करतो. आपल्याकडे कीर्तन ठेवायचंय सोडून द्या. एखाद्याचं कीर्तन ऐकायचंय मग कोणाला जास्त लाईक्स आहेत आपण तिकडे जातो आणि आपण त्यांचं कीर्तन ऐकतो. मग त्यांनी पोशाख एकदम परफेक्ट केलाय. ताई ना परफेक्ट पोशाख करतात पांढरी साडी नेसतात नाम ओढतात मग त्यांचे आश्रम पण आहेत मग त्यांची काय वारकरी संस्था सुद्धा आहेत त्यांच्या. क्षमा करा मी सगळ्या वारकरी संस्थांना बोलत नाहीये पण त्यांच्या वारकरी संस्था पण आहेत. मग नंतर लक्षात कळतं एखाद्या वेळेस कानावर येतं की त्यांच्या संस्थेमध्ये बलात्कार होतात. मग त्यावेळेस मात्र वाटतं की बाप रे असं पण आहे. अरे देवा तुम्ही कुठल्या हो तुम्ही कुठल्या गोष्टींनी स्वतःच्या गोष्टीची चॉईस केली होती. भले ती गोष्ट बघण्याची असेल ऐकण्याची असेल खाण्याची असेल लेण्याची असेल घेण्याची असेल देण्याची असेल कुठल्या परिमाणावरती त्या गोष्टीची तुम्ही निवड केली होती ना ती परिमाण एकदा तपासून पहा. आणि एक श्रोता म्हणून म्हणजे एक ऐकणारा मला आध्यात्मिक ऐकायला प्रचंड आवडतं. एक श्रोता म्हणून मी तुम्हाला एक कॅटेगरी देते. जर तुम्हाला आध्यात्मिक ऐकायचं असेल ना ज्या व्हिडिओला कमीत कमी लाईक आहेत ना ते व्हिडिओ तुम्ही बघा. कमीत कमी व्ह्यूज असलेले व्हिडिओ बघा. खरं सांगते मी तुम्हाला लोकांना ना तडक भडक मडक असं भरपूर आवडत असतं पण खरं सार उत्कृष्ट सात्विक जेवण हे डाळ भात भाकरी आणि भाजी एवढंच असतं. लक्षात घ्या. मी दृष्टांत दिला त्या पद्धतीने. बाकी हे जे काही होतंय ना त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जे काही होत असेल ना की इकडे बलात्कार झाला इकडे ते झालं एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या लहान लेकरांना कुठे पण धाडायचं नाही. एवढं मात्र लक्षात हे करून ठेवा. त्याला कीर्तनकार बनवायचंय ना त्याला असं आपल्या सेशनला आणून बसवा तो आपोआप कीर्तनकार होते. ही मी गॅरंटी देते. कीर्तनकार बनवण्यासाठी त्याला कुठेही पाठवायची गरज नाहीये. एक वाचनाची आवड दुसरी ज्ञानेश्वरीची साथ ह्याच्यावरती तुम्ही कुठचं शिखर गाठू शकता ना त्याचं उदाहरण मी आहे. म्हणजे मी काय एवढं गाठलेलं नाहीये पण समाधानी आहे बाबा आनंदात आहे. तुमच्या आनंदाची व्याख्या काही असो माझ्या व्याख्यामध्ये मी मात्र आनंद आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही 4 लोक जमता छानपैकी ऐकता मला चिंतन करण्याची संधी मिळते हेच माझ्यासाठी परम सुख आहे. दुसरं एक उदाहरण देईल. चिंतन करताना काही उदाहरणं समोर आली. एखादं बिल्डिंगच्या समोर आपण उभे राहतो. बघा बरं का शोभनाताई मी विषमतेबद्दल बोलते. एखाद्या बिल्डिंगच्या समोर आपण उभे राहतो ज्योतिताई आणि आपल्याला वाटतं वाह रुनवालची बिल्डिंग आहे. रुनवाल बिल्डरची बिल्डिंग इतकी मस्त पॉश 50 मजली बिल्डिंग. देवा किती सुंदर बिल्डिंग तू निर्माण केलीस आणि माझं घर चाळीतलं. आता तुम्ही मला सांगा जमिनीवरचं 10x20 खोली मोठी की हवेतली 1000 स्क्वेअर फीटाची खोली मोठी? ती जमीन तुमची आहे ना. भले 10x20 असली तरी ती जमीन तुमची आहे ना.
जमीन बिल्डरची आहे आणि हवावरची फक्त तुमची आहे. येतंय का लक्षात? कुठल्या परिमाणावरून तुम्ही करता हे खोटं, हे चांगलं आहे, ते उच्च आहे. येते. काल परवाच आम्ही आता इकडे गेलो होतो, माळशेजला गेलो होतो. तिकडे बायका ना वरती फक्त असा ब्लाऊज आणि खाली साडी गुंडाळून होत्या हो, असे साडी गुंडाळून. आणि इतक्या धो पावसात सुद्धा त्यांची ना भाताची पेरणी चाललेली. आणि मी आमच्या आईंना आणि ते म्हंटल, माझ्या आईला आणि आईंना, की अगं आपण म्हणत असतो की पॉश दिसणारी लोक खुश असतात, आनंदी असतात, इतके चांगले चांगले कॉर्पोरेटमध्ये वावरते, छान छान कपडे घालणाऱ्या बायका, ते पुरुष, ते सगळे खुश असतात. पण ह्यांच्याकडे बघून एखाद्याला वाटेल की काय यांचं आयुष्य दुःखात आहे. अजिबात नाही, ते आपल्यापेक्षा जास्त सुखी आहेत. ते आपल्यापेक्षा जास्त सुखी आहेत. हा, शेतकरी मंडळी आपल्यापेक्षा जास्त सुखी. मी शेतीच्या मालाच्या भावाबद्दल बोलत नाही बरं का, पण दिवसभर राबून शरीराची मशागत होते, शेतीबरोबर शरीराची मशागत होते, आणि त्यानंतर आरामात झोप लागते आणि जे काही 4 पैसे मिळतील त्याचा उपभोग पूर्णपणे घेता येतो. माझ्यासारखीला, म्हणजे आपल्यासारख्या शहरात राहणारीला 20,000ची साडी सुख देऊ शकत नाही, पण गावच्या बाईला 500 रुपयाची साडी सुद्धा खूप मोठी वाटते. आनंद तोच असतो, पण तिला तो कमी पैशात मिळतो आणि आपल्याला लाखोंमध्ये सुद्धा मिळत नाही. आपण कुठल्या परिमाणावरून प्रत्येक गोष्टीची तुलना करतोय लक्षात घ्या. आपल्यामध्ये असणारी विषम दृष्टी आपण कशा पद्धतीने सगळीकडे अप्लाय करतोय हे सांगण्यासाठी मी हे उदाहरण देतोय. एखाद्या व्यक्तीला आपण सहज म्हणतो की हा व्यक्ती सुदैवी आहे, हा व्यक्ती निर्दैवी आहे, पण ह्याच्याकडे भरपूर पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, सुंदर पत्नी आहे, सगळं आहे ह्याच्याकडे. आणि दुसरा व्यक्ती, अरे बापरे 15-20 हजाराची नोकरी आणि काय हो तो चाळीत राहतो, पण ह्याची बायको जर नीट वागत नसेल तर त्याला कसलं डोंबलाचं सुख आहे. बाहेरून दिसताना तुम्हाला वाटतंय की हा सुदैवी आणि हा निर्दैवी आहे, तुमची विषमदृष्टी तुम्हाला ते सांगतेय, पण सत्य मात्र वेगळं आहे. म्हणून कुठेही आत्ताच्या काळामध्ये म्हणतात ना, डोंट बी जजमेंटल. आताचे लोक म्हणतात डोंट बी जजमेंटल, अजिबात कोणाला जज करू नका. हे आमचं गीता सुद्धा आमची हेच सांगतेय. तुमच्यातली दृष्टी तुम्ही विषमतेची ठेवू नका. हा असला तो तसला, असली दृष्टी विषमतेची ठेवू नका, मगच तुमचं भलं होईल. म्हणजे ते दुसऱ्यांच्या बाबतीत निंदा करायची की चांगलं बोलायचं एवढ्यासाठी नाहीये. स्वतःच्या बाबतीत एखादी गोष्ट जेव्हा आपण आवडतो म्हणतो ना, उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा मी म्हणते ना मला कॉफीच आवडते, त्यावेळेस मी मुद्दामून चहा पिला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा अतिसंग आवडणं चुकीची गोष्ट आहे. ज्या वेळेस म्हणतो ना मला ह्या बाईचा राग येतो, ह्या बाईशी मी बोलू पण शकत नाही ताई, ही समोर आली ना की माझ्या मेंदवाची तिडी कुठते, माझ्याकडून एक सल्ला घेऊन जा तिच्याशी बोला. तिडी कुठली पाहिजे तुमची, एकदा उठेल, दोनदा उठेल, तिसऱ्या वेळेस शांत बसेल ती. लक्षात घ्या, हाच एक मार्ग आहे, हाच एक मार्ग आहे जो मार्ग आपल्याला गीता सांगते. पुढे कृष्ण हेच सांगतोय की ज्या वेळेस असा तू भेद विसरून जाशील, असा विषम भाव विसरून जाशील, तुकाराम महाराजही म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. बघा बरं, कृष्णाच्या सुद्धा एक पाऊल पुढे तुकाराम महाराज गेलेत. भेदा भेद भ्रम आहे, आणि आहे ना भ्रम, आहे ना भ्रम. लाल रंग चांगला की हिरवा चांगला हो, दोन्ही सारखेच आहेत. कुठली भाजी चांगली, सगळी सारखीच आहे. हा आपल्या प्रकृतीने अहमने बनवलेला भ्रम आहे की हे चांगलं आहे ते वाईट आहे. हा तुम्ही निर्माण केलेला भ्रम आहे, तो भ्रम नाहीये, ते सत्यच आहे सगळं व्यावहारिक पातळीवरती. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. कृष्ण सुद्धा हेच सांगतोय की असा जो पुरुष आहे ना, ज्याने सगळीकडे समभावाने जो बघतो, त्याच्यासाठी काहीच उच्च नाही आणि काहीच नीच नाही. मग तो कधी भांडत बसत नाही की मला गुलाबजामुनच पाहिजे, मला गादीच पाहिजे, चालायला आमकी चप्पलच पाहिजे, अंगावर घालायला भगवी कपडेच पाहिजेत, असाच नाम पाहिजे, तसाच नाम पाहिजे. त्यावेळेस प्रकृती माता हरवून जाते, हरवून जाते प्रकृती माता. ती म्हणते अरे याला किती सांगावं, जरा तरी कर, इकडे तिकडे कर. प्रकृती माता हरवून जाते आणि त्यावेळेस तो पुरुष जिंकलेला असतो की या प्रकृतीला मी हरवलं, माझ्यासाठी हे सगळं समभावाने आहे, प्रकृतीला हरवलं मी. विषमता ज्या माणसाच्या मनात येते, विषय ज्या माणसाच्या मनात जागृत होतो, तो माणूस भिकारी होतो, तो माणूस हरतो, तो माणूस विषयाच्या अधीन होतो. पुढचं ऐका, काय म्हटलात?
बरोबर. शारदाताई एक काम कराल, नंतर हे लिहून आपल्या ग्रुपवरती टाका. हा, आम्ही सगळेजण पाठ करून ठेवते. जो मनुष्य ज्या विषयाच्या मागे लागतो तो त्या विषयाच्या अधीन होतो. एक माणूस, त्याला तंबाखूचं व्यसन होतं. तंबाखू त्याला फार आवडायची. त्याला तंबाखूचं व्यसन होतो. धो धो पाऊस पडायला लागला, खिशामधली तंबाखू आधी नीट आहे का बघतो, आधी नीट आहे का चापचतो. मग एखाद्या दुकानाच्या निवाऱ्याला जातो आणि तिथे थोडीशी चिमूट घेऊन तोंडात टाकतो आणि पुन्हा ती पुढे अशी झाकतो आणि नीट आत ठेवून देतो. छत्री नाही तरी स्वतः भिजत जाईल, पण तंबाखूला मात्र तो नीट घेऊन जातो. येतंय का लक्षात? येतंय का लक्षात? माझं अंतःकरण म्हटलं, माझ्याकडे 2 चाकी आहे, माझ्याकडे 2 व्हीलर आहे, पण सगळी सोसायटी म्हणते, सगळा समाज म्हणतो, ज्याच्याकडे 4 व्हीलर नाही, ज्याच्याकडे 4 चाकी नाही, तो माणूस श्रीमंत असूच शकत नाही, त्याचा स्टेटस असूच शकत नाही. म्हणून तो मनुष्य जाऊन 4 व्हीलर विकत घेतो, लोन काढतो, EMI भरतो आणि 4 व्हीलर विकत घेतो. स्वतःच्या पोटाला कधी चहा पित नाही, पण 4 व्हीलरच्या पोटात मात्र पेट्रोल आणि डिझेल टाकल्याशिवाय राहत नाही. येतंय का लक्षात? ज्या ज्या गोष्टींचा विषय बनतो त्या त्या गोष्टींच्या आपण अधीन होतो. म्हणूनच लव्ह मॅरेजची मुलगी वेगळी असते आणि अरेंज मॅरेजची मुलगी वेगळी असते. अरेंज मॅरेजची मुलगी ही पत्नी असते, जी धर्माची असते, आणि लव्ह मॅरेजची मुलगी ही निवडीची असते, विषयांची असते. सगळ्याच अशा असतात असं मला म्हणायचं नाही, पण बहुधा अशा असतात. कारण बऱ्याच लोकांना कसं, प्रेमात पडल्यानंतर, लग्न झाल्यानंतर मुली आणि तो मुलगा दोन्ही सुद्धा इतके सात्विक असतात, ते पती धर्म पत्नी धर्म नीट निभावतात. पण सगळ्यांच्याच बसची ती बात नसते, कारण पहिलंच बटन चुकलेलं असतं, पुढची सगळी बटन चुकणार हे साहजिक असतं. येतंय ना लक्षात? मी कोणाला विरोध नाही करत आहे बरं का, मी तुम्हाला गाईड करतेय की जर करायचं तर नीट करा, म्हणजे मारायची ना तर नीट झक मारा, उगाच कशी पण मारू नका. ठीक आहे? तर पत्नी धर्म ती नीट निभावते आणि तो सुद्धा पती धर्म नीट निभावतो. एकीकडे विषय असतो, दुसरीकडे धर्म असतो. लक्षात घ्या मी काय बोलू इच्छिते. दारू पिणारे लोक काय उदाहरण द्यायला पाहिजे, स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. एखाद्याला मांसाची आवड असेल, एखाद्याला चिकन मटन आवडत असेल ना, कोणाच्याही घरी गेला ना पाहुणा म्हणून, तर त्याला बघावं, सगळ्यांशी हसत खेळत बोलत असतो. त्याच्यासारखा आनंदी तोच असतो. का? कारण आता मला खायला मिळालंय. समोरच्याने 1000 वेळा अपमान केला ना तरी तो स्वाभिमान असा खिशात ठेवून तिकडे पोचतो. का? कारण खायला आणि प्यायला मिळणार आहे. विषय आपल्याला दरिद्री बनवतात, विषय आपल्याला अधीन करतात. मी एक सांगू, तो विषय चहा सुद्धा असू शकतो. एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाऊन पहिल्या 5 मिनिटात चहा नाही मिळाला म्हणून 15 मिनिटं बसून राहणं म्हणजे तो विषयच आहे चहा सुद्धा. म्हणून म्हणलं, जगात कुठलीच गोष्ट मला हे अत्यंत प्रिय त्याच्या विपरीत करून बघा नाही, कराच ते. एक जरी गोष्ट असेल ना, एक जरी गोष्ट शोभनातही नुसता चहा जरी असेल ना, तरी तो मोक्षाच्या पदापासून आपल्याला 10 कोस लांब नेऊन ठेवतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. गीता ऐकतोय ना, अशी कुठलीही गोष्ट तुम्ही काळजाच्या जवळ करून ठेवलीये, ती गोष्ट शोधून काढा आणि त्याच्यापासून आजच्या आज मुक्तता मिळवण्याच्या मार्गाला लागा. मग ते कपडे असतील, मग ते खाण्याची वस्तू असेल, मग ते घर असेल. एखाद्याच्या मनात असतं, मला इथे घर घ्यायचंय म्हणजे घ्यायचंच आहे. अगं बाई, पुढच्या जन्मात तुझा त्याच घरात जन्म होईल. काय करशील? ते जन्म परत चालू राहणार आहे ना. येतंय का लक्षात? मातेची या उदर कोहरी, पचोनी विष्टेची या दायरी, उकडोनी 9 मासवरी, जन्मोनी मरती. पुन्हा तोच नरकवास, पुन्हा तोच गर्भवास, 9 महिने इथे राहणं, पुन्हा यायचंय आणि पुन्हा सुंदर बालपण भोगून नंतर तारुण्यामध्ये डोक्याला ताप करून यायचंय आणि पुन्हा ते आयुष्याचं गाठोडं. अरे बापरे, एवढी दुःख आणि त्याच्यामधून एक सुख. माझं मूल किती गोंडस आहे हो. येतंय लक्षात? येतंय ना तुमच्या लक्षात मी काय बोलू इच्छिते? विषय आपल्याला अधीन करतात आणि जो मनुष्य, कृष्ण म्हणतोय, जो मनुष्य सगळीकडे समभावाने बघतो तो स्वतःला कधी हरवत नाही,
तो नेहमी जिंकतो, म्हणजे जग जिंकतो. आता तुम्हाला मी मांसाचं उदाहरण दिलं. एखाद्या व्यक्तीला त्या मांसाच्या आवडीपोटी तो त्या ठिकाणी जातो आणि जग त्याचा फायदा घेतो. एखाद्याला दारू आवडत असेल तर मित्र त्याला मुद्दामून दारू पाजतात आणि ते त्याचा फायदा करून घेतात. एखादीला चहा आवडत असेल तर तिला चहा देऊन त्याचा फायदा करून घेतात. जे टेबला खालून देतात ना, टेबला खालून देणे, चहा पाण्याचे पैसे देणे, ह्या सगळ्या गोष्टी कुठून उत्पन्न होतात? जग आपल्याला नाचवतं आपल्या आवडींसाठी. विषयांच्या नुसते आपण अधीन होत नाही, हे संपूर्ण जग आपला फायदा घेतं. आणि ज्या वेळेस मी प्रत्येक वेळेस बोलते ना की मी इमानदार आहे, मी इमानदार आहे, मी कोणासाठी कशासाठी झुकत नाही, हे खूप मोठं स्टेटमेंट आहे. हे खूप मोठं स्टेटमेंट आहे. मुक्त पुरुषाला तुम्ही काहीही द्या, तुझ्याकडे त्याच्यासाठी पैसा सुद्धा कागदाचे कपटे आहेत. पैसा सुद्धा कागदाचे कपटे आहेत. कृष्ण कोणाच्या जीवावर म्हणतो? कृष्ण कोणाच्या जीवावर म्हणतो? तुका म्हणे नरधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. कोणाच्या जीवावरती म्हणतो? अरे सोन्याची द्वारका, सोन्याची द्वारका, 56 कोटी यादवांचा तो मालक आणि 16,108 पत्नी ज्याचे आहेत, तो ब्रह्मचारी कसा झालाय? कारण त्याला सगळं सारखं दिसतंय. सोन्याची द्वारका त्याला तशीच आहे आणि सुदाम्याची झोपडी सुद्धा त्याच्यासाठी तशीच आहे. त्याच्यासाठी स्वतःचे 56 कोटी यादव सुद्धा तसेच आहेत आणि त्याच्यासाठी अर्जुन सुद्धा तसाच आहे. म्हणून महत्वाचं आहे. त्याच्यासाठी 16,108 बायका सुद्धा तशाच आहेत आणि ती त्याला भेटलेली कुब्जा सुद्धा त्याच्यासाठी तीच आहे. तितक्याच प्रेमाने तो बघतो. म्हणून समदृष्टीने तो जगाला म्हणतो आणि त्याच्यावरून कृष्ण म्हणतोय छाती ठोकपणे की अशा समभावाने जर तू या सृष्टीकडे बघशील ना तर त्या जगाला तू जिंकलेस. जग तुला कशासाठीच अधीन करून घेऊ शकत नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तुम्ही जगासमोर कधीच नमत नाही. भले तुमच्याकडे 2 टाइम जेवण नसू द्या, एका वेळेची अर्धी भाकरी असू द्या, पण त्याच्यामध्ये अत्यंत कोटीचं समाधान आहे. अत्यंत कोटीचं समाधान आहे. आजच्या या श्लोकांमधून कृष्ण आपल्याला हे सांगतो. मी बोलली याचा सार म्हणून तुम्ही एक गोष्ट लिहून घेऊ शकता. चार्ट बनवा. चार्ट एका बाजूला लिहा विविधता, दुसऱ्या बाजूला लिहा विषमता. एका बाजूला लिहा विविधता, एका बाजूला लिहा विषमता. आणि जे चांगलं लिहितील त्यांनी ह्याचा फोटो काढून नंतर ग्रुपवर पण शेअर करा. एका बाजूला लिहा विविधता, एका बाजूला लिहा विषमता. पहिलं विविधता आली पाहिजे, दुसरीकडे विषमता आली पाहिजे. विविधतेच्या खाली लिहा, विविधतेच्या खाली लिहा समता. समता, पहिला शब्द समता. विषमतेच्या खाली पहिला शब्द भेद. भेद. विषमतेच्या खाली पहिला शब्द भेद. विविधतेच्या खाली पहिला शब्द वस्तू कॉमा व्यवहार. विविधता काय आहे? सत्य आहे, वस्तू आहे, व्यवहार आहे. सत्य पण लिहून टाका तिथे बाजूला. सत्य म्हणजे ते प्रकृतीचं सत्य आहे. सत्य म्हणजे आत्मा सत्य नाही, प्रकृतीचं सत्य. आणि विषमतेच्या खाली लिहा, विषमतेच्या खाली लिहा स्वार्थ. विषमतेच्या खाली लिहा स्वार्थ. ब्रॅकेटमध्ये लिहा प्रकृतीच्या अहम धर्मानुसार निर्माण झालेला स्वार्थ. कुठला स्वार्थ? प्रकृतीच्या अहम धर्मानुसार निर्माण झालेला. विविधतेच्या खाली लिहा अर्थहीन. विविधतेच्या खाली लिहा अर्थहीन. त्याला अर्थ नाहीये काही, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. हिरवा पण तसाच आहे, पिवळा पण तसाच आहे, काळा पण तसाच आहे. विषमतेच्या खाली लिहा, विषमतेच्या खाली लिहा अहम. अहम. अहम कॉमा संस्कार. संस्कार खूप महत्वाचा शब्द आहे. संस्कार आपण म्हणतो ना हा माणूस संस्कारी आहे, संस्कारी आहे. त्याच्यामध्ये 100% संस्कार हे सगळे चांगले असतात असे नाही आहेत, बरेचसे चुकीचे सुद्धा असतात. अहमतेच्या खाली, विषमतेच्या खाली काय लिहिणार? अहम कॉमा संस्कार याच्यानुसार निर्माण झालेले. याच्यानुसारच निर्माण होते ना विषमता. विविधतेच्या खाली लिहा करुणा. शेवटचा शब्द करुणा. आणि विषमतेच्या खाली शेवटचा शब्द लिहा कामना. विषय. कामना कॉमा विषय. करुणा. करुणा जिथे शब्द लिहिलाय ना त्याच्या खाली बाण काढा आणि लिहा मुक्त पुरुष. मुक्त पुरुष. करुणा कोणाची दृष्टी अशी असते? मुक्त पुरुषाची दृष्टी अशी असते. विषमतेच्या खाली लिहा साधे संसारी पुरुष. साधे संसारी पुरुष. आणि आता इकडे बघा,
हा चार्ट बनवलाय, नेहमी लक्षात ठेवा. आणि नंतरचे मुद्दे मी जे सांगितले त्या विषमतेनुसार विषय बनतो, विषयाच्या आपण अधीन होतो, अधीन झालं की जगाच्या तालावरती आपण नाचतो. इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण मोठी दृष्टी देत आहेत. श्रोते हो, जो आजचा मुद्दा सांगितला तो साधा सुद्धा नाहीये. कुठल्या दृष्टीने जगाकडे बघायचंय, कुठला चष्मा डोळ्यावरती लावायचा आहे ना, ते भगवान श्रीकृष्ण सांगतायत. समतेची दृष्टी तुला जगाकडे बघताना ठेवायची आहे, समतेची दृष्टी. सगळे सारखेच आहेत, काही बोलायला नको माझी ननंद अशी आहे आणि माझी बहीण अशी आहे, काही नाही. दोघी परिस्थितीनुसार तशाच आहेत. आपल्या ह्याच्यातलं उदाहरण घेऊन सांगते मी. काही बघायला नको की माझी मोठी जाऊ अशी आहे आणि छोटी जाऊ अशी आहे, काही नाही. दोघी सारख्याच आहेत. घरी एकीला तुम्ही चहा देत असाल म्हणून तिच्याकडे गेल्यावर मिळतो, हिला देत नसाल म्हणून तिच्याकडे गेल्यावर मिळत नाही. एवढाच काय तो फरक आहे. सगळे सारखेच आहेत. हा माझा बॉस छान होता, तो माझा बॉस खराब आहे, असं काही नाही. जो छान होता त्याच्यासमोर तू लाल घोळायचास म्हणून तो छान होता, ह्याच्यासमोर तो घोळूनच देत नाही म्हणून तो तुझ्यासाठी वाईट झालाय. येतंय लक्षात? सगळं सारखं आहे, सगळं सारखं. एखादी व्यक्ती अशी वागते, अशी वागण्यामागे काहीतरी कारण आहे ना त्याचं. ते काहीतरी कारण, देवा परमात्म्या पांडुरंगा मला ते कारण माहित नाही, माझ्यातली ही दृष्टी काढून टाक. माझ्या मनात कोणाबद्दलही तिरस्कार उत्पन्न होऊन देऊ नको भगवंता, एवढीच तुला प्रार्थना करते. अशी प्रार्थना करावी आणि पुढे चालावं. आणि आत्ता जर तुम्ही थोड्या वेळाने नंतर, म्हणजे आता वेळ नाहीये मला म्हणून, आत्ता तुम्ही ते 4ही श्लोक वाचून बघा. 4ही श्लोक अर्थासकट. कुठला श्लोक? 19, 20, 21 आणि 22. तुमच्या सगळ्या शंका निरसन होतील, सगळ्या शंका निरसन होतील. तेच भगवंत म्हणालाय. कसा असतो मुक्त पुरुष? जो समतेने सगळीकडे बघतो, जो समतेने सगळीकडे बघतो तोच परमात्म्यामध्ये. कुठला परमात्मा? जो घन रूपामध्ये सगळीकडे दाटून बसलेला आहे ना, त्या परमात्म्यामध्ये स्थित असतो. आणि हे मिळवणं एवढं साधं सोपं नाहीये, एवढं साधं सोपं नाहीये. ऐकताना फार सोपं वाटलं, वा वा काय सोपं आहे, एवढं काय त्याच्यामध्ये, सगळीकडे सारख्याच दृष्टीने बघायचं आहे ना, त्यात काय मोठं. साडी काढताना, लग्नातली साडी काढताना मात्र बहिणीला जास्त महागातली काढणार आहे, नंदेला तुम्ही स्वस्तातली काढणार आहात. माझं लिहून घ्या मुलाच्या लग्नात, हे तुम्ही लिहून घ्या. एवढं सोपं नाहीये, एवढं सोपं नाहीये बाबांनो, खूप अवघड आहे. म्हणूनच संत खूप तुरळक आहेत. आपण कीर्तनकारांमध्ये संत बघायला निघालोय, आपण इतके मूर्ख झेंडू आहोत ना, आपल्याला वाटतं हा संत आहे, आलो पाया पडायला गेलो. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगते, नका जाऊ जिथे डोकं टेक. नाही आम्ही विनम्र आहोत, नाही आम्ही त्यांच्यामध्ये भगवंत बघितलाय. ठीक आहे, भगवंत बरोबर. हा, बहु अवघड आहे संत भेटणं, बहु अवघड आहे. त्याच्यामध्ये भगवंत बघण्यापेक्षा खराखुरा भगवंत आहे ना, त्याच्यासमोर रोज लोटांगण घाला की कोणी नाही म्हटलंय तुम्हाला, कोणी नाही म्हटलंय. अरे काय सध्या परिस्थिती आहे, सहज आहे हो पांढरे कपडे घालून मिरवणं. परिस्थिती लक्षात घ्या श्रोते हो, आणि सावध व्हा. सावध झालो आलो हरीच्या जागरणा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. किती सुंदर आहे ना. चुकवा व्यथा जन्मांच्या. आपण आजच्या गोष्टीकडे वळूया. बराच वेळ झालाय बरं का. गोष्टीकडे वळते आजच्या. सांगू ना गोष्ट की आपण संपवूया, वेळ झाली आपली. आजची गोष्ट फार सुंदर आहे. आजच्याच विषयावरती बेस आहे आणि गोष्ट योगायोग असा आहे ना, आजच्या विषयाला अगदी समर्पक आणि पूरक अशी गोष्ट आहे. एक व्यक्ती असतो जो डोंगर फोडण्याचं काम करतात ना, असा मजूर असतो एक. असं जायचा रोज तो डोंगर फोडून भुयारं बनवतात ना, तसा डोंगर फोडणारा एक असा मजूर असतो. तो मजूर आपलं दिवसभराचं डोंगर फोडण्याचं काम करतो बरं का शारदाताई. आणि तो आपल्या घरी येतो. तर घरी येत असताना त्याला वाटेवरती एक सुंदर असा बंगला दिसतो, सुंदर बंगला दिसतो. आणि त्याला वाटतं वाह काय छान बंगला आहे. जर असं असतं मी या बंगल्याचा मालक झालो असतो तर, मला हा बंगला मिळाला असता तर किती मज्जा आली असती ना, किती मस्त असतं माझं आयुष्य, मला एवढी मेहनत नसती करावी लागली. असा तो म्हणतो. मनात विचार येतो, विचार करत करत घरी जातो, जे काही 2 घास असतात ते खातो आणि झोपी जातो. आता झोपल्यावरती त्याला स्वप्न पडतं.
त्याला काय स्वप्न पडतो? जो बंगला त्याने पाहिलेला त्या बंगल्याचा तो मालक झालाय असं त्याला स्वप्न पडतं. वा वा वा, छान 9-10 खोल्यांचा तो बंगला, इतका सुंदर बंगला, सुंदर डायनिंग टेबल, छान स्वयंपाकाचं घर वेगळं, सगळं छान छान असतं. इतकं मोठं टोले जंग असतं सगळं. चालत चालत तो अगदी त्याची दृष्टी अशी अगदी भांबावून गेलेली असते. चालत चालत तो वरच्या मजल्यावर जातो, क्षमा करा, आणि बाल्कनीमध्ये उभा राहतो. बाल्कनीमध्ये उभा राहतो. आता बाल्कनीमध्ये उभं राहिल्यावरती त्याला खालचं दृश्य दिसतं. खाली एका नेत्याची तिथून मिरवणूक चाललेली असते. खाली एका नेत्याची मिरवणूक चाललेली असते. आता कुठे होतंय हे सगळं? स्वप्नामध्ये होतंय. आणि स्वप्नामध्ये स्वप्न आपल्याला खरंच वाटतं, बरोबर आहे ना? स्वप्नामध्ये स्वप्न खरंच वाटतं, म्हणूनच ते एन्जॉय करता येतं ना. ते जर कळलं असतं स्वप्न आहे तर आपण स्वप्नात असतो का? आपण जागे झालो असतो याचा अर्थ. तो त्याला सगळं इतकं भारावून गेलेलं वाटतं. तो बाल्कनीत येतो. बाल्कनीमध्ये त्याला छान नेत्याची मिरवणूक दिसते. सगळे लोक त्याच्या नावाचा जयघोष करत असतात, नेत्याच्या नावाचा. याला असं वाटतं, अरे बंगल्यामध्ये काय मी असाच बसलोय? ह्या नेत्याचं बघा किती कौतुक होतंय, किती लोक त्याची वाहवा करताय. अरे असा नेता असावा, ह्यांच्या नावात अमर रहे वगैरे वगैरे असे छान घोषणा देत चाललेले असतात. त्याच्या मनात विचार असतो, काश मी नेता असतो तर. आणि असतं स्वप्नच, तो लगेच नेता होतो. आता जो नेता असतो ना, जो असं असं करत चाललेला असतो, आता तो झालेला आहे, नेता झालेला आहे. आणि तो सुद्धा असं असं करत चाललेला आहे. दुपारची वेळ, सकाळची मिरवणूक, आता दुपारची वेळ होते. वरतून सूर्य तापायला लागतो, त्याला फार गरम व्हायला लागतं. अरे काय सूर्य आहे हा. तो वरती बघतो. आता तो कोण आहे? नेता आहे. तो वरती बघतो, काय सूर्य आहे हा, एवढा त्रास देतोय. काश मी सूर्य असतो तर काय मजा आली असती. मग ते स्वप्नच आहे शेवटी. आता तो सूर्य होतो. आता त्याला वाटतं मी हवं त्याला जाळून टाकेन, मी हवं त्याला वाचवेन, मी हवं ते करू शकतो जगातलं, असा त्याला विश्वास वाटायला लागतो. तो अहंकार तो मिरवत असतो ना असतो, तेवढ्यात एक मोठा ढग येतो समोर. कोणासमोर? सूर्याच्या समोर मोठा ढग येतो. आणि आता हा सूर्य आहे, ह्याला वाटतं अरे काय हा ढग, हा मध्ये आला, आता मी कसा माझा प्रकाश खाली नेऊ, कशी माझी उष्णता मी खाली नेऊ. हे ढगा बाजूला हो, तो काय होणार आहे का? नाही. आता त्याला वाटतं सूर्यापेक्षा जास्त प्रभावी हा ढग आहे. मग मी ढग झालो तर. मग आता ते स्वप्नच असतं, तो ढग बनतो. आता तो ढग बनून मस्तपैकी इकडे तिकडे लुडबुडायला लागतो. तेवढ्यात मोठी वाऱ्याची झुळूक येते आणि त्या ढगाला पुढे घेऊन जाते. तो म्हणतो नको नको नेऊ, तरी पण ती झुळूक नेते त्याला. तो वारा त्याला नेतोय. तो म्हणतो ढगापेक्षा वाराच शक्तिशाली आहे, मी वारा का नाही बनत? मी वारा बनतो. आणि स्वप्नच असतं ते, तो वारा बनतो. आता इकडे तिकडे हलका झालाय, इकडे तिकडे मस्त विहार करतोय, फिरतोय. तेवढ्यात काय होतं? समोर एक मोठा पर्वत असतो. तो वारा जाऊन त्याच्यावरती थडकतो. अरे पर्वता बाजूला हो, मला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आता पर्वत त्याचा ऐकणार आहे का? तो म्हणतो एवढ्या शक्तिशाली वाऱ्याला जो थांबवतो तो पर्वत किती शक्तिशाली, मग मी पर्वतच का नाही बनत? आणि स्वप्नच ते, तो आता पर्वत बनतो. आणि आता छान पर्वत झालेला आहे, मस्त एका ठिकाणी बसलेला आहे. असा त्याला एकदम भारी वाटतंय, मी एवढा मोठा आहे, मी असा आहे तसा आहे. तेवढ्यात खनखन आवाज येतो आणि त्याला लागतं, ऐक खन लागतंय, त्याला खन लागतंय, खन लागतंय. काय होतंय? हे खन खन लागतंय त्याला. काय होतंय? नीट बघतो तर कोणीतरी त्या पर्वतावरती हतोडीने आणि चिन्याने दनादन मारत असतो, दनादन मारत असतो. आणि तो नीट बघतो तेव्हा त्याला कळतं, अरे हा तर मीच आहे, जो पर्वताला फोडतोय हा तर मीच आहे. आणि त्याला लागतंय, त्या वेदना होत आहेत म्हणून त्या स्वप्नातून तो जागा होतो. आणि नीट बघतो, स्वतःला चापसून हात पाय चापसतो, अरे मी पर्वत आहे की मी कोण आहे? मी कोण आहे? कोण आहे मी? गोष्ट संपली. या दृष्टांताचा अर्थ असा आहे की बाप रे, कशाला या माणसाबरोबर लग्न झालं माझं, त्या माणसांनी मागणी घातलेली, किती भारी झालं असतं माझं, आत्ता अमेरिकेला स्थायिक झालेत, किती भारी झालं असतं माझं, कशाला या घरामध्ये जन्म घेतला, माझ्या मैत्रिणीचे आई वडील किती सेटल आहेत, किती भारी झालं असतं. अरे कशाला मी या शाळेमध्ये गेली, ह्याच्यापेक्षा मी दुसऱ्या शाळेत गेली असती, किती भारी झालं असतं माझं. अरे कशाला आम्ही इथे घर घेतलं, त्यापेक्षा मी तिकडे घर घ्यायला पाहिजे होतं, किती भारी झालं असतं माझं. असं हे किती भारी काहीच भारी नसतं.
आपण जिथे आहोत, आपण जे आहोत तेच आपल्यासाठी भारी असतं, असंही गोष्ट. हा, असंही गोष्ट. हा, अच्छा अच्छा अच्छा, अशी ही सुंदर गोष्ट आपल्याला शिकवते. आणि जेव्हा जेव्हा वाटेल ना आपल्या ताटामध्ये, आपल्या ताट भरून आलेलं आहे, देवाने समोर दिलंय, जेव्हा जेव्हा वाटेल ना ह्या ताटामध्ये जे आहे ते मला पसंत नाहीये, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असायला पाहिजे होतं, तेव्हा तेव्हा मनाला ह्या पर्वत तोडणारा जो माणूस आहे त्याची आठवण येऊ द्या, की नाही, माझं जे आहे ना तेच सगळ्यात छान आहे. आपल्याला वाटतं की एखादीचा मुलगा एवढा शिकला, एवढा कमवतो, एवढा इंजिनियर झाला, अरे बापरे, का माझा मुलगा असा नाहीये, अरे पण तू इंजिनियर होऊन अमेरिकेत निघून गेला, तुझा MIDC मध्ये काम करतो पण तुला छान सांभाळतो. येतंय का लक्षात? ठेविले अनंते तैसेच राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. आणि याच्याबरोबर मी ना आजच्या आपल्या निरूपणासाठी काही अभंग काढले होते, म्हणजे मी बोलले ते अभंग, पण तरी सुद्धा ते अभंग ना मी पूर्ण इथे लिहून तुम्हाला सोपे जावेत यासाठी इथे लिहून ठेवलेले, तुम्हाला फक्त दाखवते मी. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. भक्त ऐसी, विषय तो त्याचा, हे लाल रंगात लिहिलेलं वाक्य महत्वाचं आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. याच्यावरती मी पुढच्या सेशनला बोलते. समचरण दृष्टी तुम्हाला सांगितलं, भेदाभेद तुम्हाला सांगितलं, आणि जे पहिलं उदाहरण मी दिलेलं ना, या देहाचे सगळे विविध अवयव, तेच उदाहरण इथे तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोगत आहे. संसार म्हणजे या देवाच्या देहाचे अवयव आहेत, आणि त्याच्या बेसिसवरती आपण सुख दुःख भोगतोय. माझ्याकडे हे का नाही, ते का नाही, याच्या अर्थे स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या चिंतनासाठी या अभंगांचा. आणि कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, आजच्या गोष्टीबद्दल असेल, कशाबद्दल असेल तर. येस. पूर्वी सारवी दगडफोड्याची बोट होती, दगडफोडे हा तळा होता. हा, त्या दगडफोड्या सगळं तो दगडफोड्या दगडफोड्या, नंतर सूर्य, नंतर ढग, नंतर पाऊस. अच्छा आणि दोन दगडफोडे. अच्छा, वा वा वा, म्हणजे होती ही गोष्ट. त्याच गोष्टी रिपीट येत आहेत शारदाताई, त्याच गोष्टी रिपीट आहेत. छान छान छान. अजून कोणाला काही बोलायचं आहे? हा, बोला ना ताई, ज्योतिताई बोला. तन्वी पण तर सुंदरच होतं, पण खरंच आपण नेहमी दुसऱ्याच्या ताटात तूप जास्त दिसतं आपल्याला. काय आता, तेच तर समदृष्टी करायची, त्यासाठीच ना समदृष्टी. माझं हे तसं, म्हणजे स्वतःचं अतिश्रेष्ठही म्हणू नये, स्वतःचं कनिष्ठही, म्हणजे स्वतःला मोठंही लेखू नये, स्वतःला छोटंही लेखू नये. फक्त जसं आहे ना ते स्थिती माझी व्यवस्थित राहू दे, एवढंच एक देवाजवळ प्रार्थना करावी. साधं आहे, सोपं आहे गणित. आपण खूप अवघड करून ठेवतो, आणि ते अवघड विषम दृष्टीने, भेदाच्या दृष्टीने सगळं अवघड होतं, सगळंच अवघड होतं. बोला ना शोभनाताई. हा, बोला ताई. स्मिता काकूंना काहीतरी बोलायचं होतं, बोला ना. हा, बोला शोभनाताई. हॅलो, हा, बोला. मी स्मिता बोलतो. बोला ना स्मिता काकू, बोला, येतोय आवाज. काय तुम्ही आई सांगताय ना ते चांगलं डोळ्यामध्ये अंजन घालताय. तुमच्या नाही, मी माझ्या घालतीये. सुंदर सांगताय ना, म्हणजे आणि तुमच्या युट्यूबवर पण पाठवतो ना काही. हो, हा, येतोय आवाज. तेव्हा ते परत जर का ऐकायला येतं, त्याचे अजून आपल्याला अर्थ उघडत जातात. हो, प्रयत्न करते. मला तुमच्यासाठी ना श्लोक शोधायचे आहेत, पण माझ्या जुन्या PPT मी माझ्या हार्ड डिस्क वरती ठेवलेत, माझ्या लक्षात आहे बरं का. मी जेव्हा हार्ड डिस्क काढेन तेव्हा तुम्हाला मी पर्सनलला पाठवेन, अगदी PPT जुन्या ह्याच्या पूर्ण PPT पाठवून देईन तुम्हाला. हा, तुम्ही सुंदर सांगता ना, की माझं सर्व भाग्य आहे म्हणून मी तुमच्या ह्याच्यामध्ये जॉईन करत मला. नाही काकू, तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या, तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. खूप सुंदर सांगतात. बस तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. अजून कोणाला काही बोलायचं आहे?
काकू ते बोलल्या ना की अंजन घालतं खरं, आणि आठवड्यातनं एकदा हे सेशन खूप खूप म्हणजे आठवून केली ना, नंतर कधीतरी राग आला चिडलो तर तेव्हा तुमचं सेशन आठवते आठवतं मला पण. मनापासून. काही आभार खूप वगैरे गरजेचं नाही. आहे अंजन घालणं, आठवड्यातनं एकदा का होईना पण खूप खूप गरजेचं आहे. नाही नाही ताई, हे सगळं सध्या माऊलींचं आहे. परिस्थिती अशी गेली. सध्या परिस्थिती खूप बिकट आहे, हे मात्र खरं आहे, मी ऍग्री आहे त्या वस्तूला. त्याच्यामुळे अंजन कळते कळते पण ओळख अशातली गती, कळते पण ओळख. हो. आणि ही गोष्ट ना, कृष्ण आपल्याला दृष्टी देतोय की जगाची निवड कशी करावी. जगाची म्हणजे जगाची नाही, आपल्या जगाची निवड कशी करावी, आपली संगत कशी असावी, आपण कुठल्या पंगतीत बसावं, याची दृष्टी आपल्याला कृष्ण देतोय. म्हणजे आपली संगत निवडताना आणि आपली पंगत निवडताना ना, माणसाने खूप कॉन्शियस असलं पाहिजे, खूप पद्धतीने विवेकी असूनच राहिलं पाहिजे. याच्यासाठी बुद्धियोग महत्वाचा आहे, भावनाच नाही, बुद्धियोगही तितकाच महत्वाचा आहे. बुद्धियोग आपल्याला निर्णयापर्यंत नेते आणि भावना आपल्याला ती गोष्ट प्राप्त करून देते आणि चिंतन आपल्याला ती गोष्ट धारण करण्याची क्षमता देतं. असं आहे. बरोबर. शारदाताई, तुमचं काय होतंय माहितीये, तुम्ही बोलताय खूप सुंदर, पण तुमचा आवाज ना मध्ये मध्ये कटच होतोय, मग मला ना काहीच कळत नाही पूर्ण. हा, तुम्हाला सांगेन सांगेन म्हटलं, पण तुम्ही काहीतरी छान बोलता, मला पूर्ण ऐकू येत नाही ते, असं होतंय माझं. तर हा, बरोबर. खरंय खरंय खरंय, पंगत चुकली तर एक वेळेचं भोजन चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्यभराचं मात्र होतं. बरोबर आहे. आणि पंगतीमध्ये ना शारदाताई, मी जे आपण खातो जे बघतो याचं सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करते मी. पंगत म्हणजे डोळ्यांनी जे बघतो, कानाने जे ऐकतो, ती सुद्धा आपल्यासाठी पंगत आहे. म्हणजे कुठल्या पंगतीत आपण बसतो हे अत्यंत महत्वाचं आहे. संघ खूप महत्वाचा आहे. एक प्रयोग करून बघा, पार्लेजीचं बिस्किट आणि वेलचीची पुडी, वेलची ठेवलेली कागदाची पुडी एकत्र ठेवून बघा, दुसऱ्या दिवशी पार्लेजीच्या बिस्किटाला वेलचीची चव येते, वेलचीची चव येते. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासामध्ये भले या जन्मात आपण नाही माऊली झालो, या जन्मात आपण नाही ज्ञानेश्वर माऊली झालो, तरी आपल्या आचरणाला मात्र ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांचा गंध आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे ही संगत अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करते. तुमच्या श्रोते सज्जनांच्या हृदयातल्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंग.